स्वागत करतो तुमच्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग बनवायचं काय म्हटलं की शर्यतीसाठी आलेलो आणि आपला भाव सूर्यकांत त्याचा बैल आजच्या शर्यतीसाठी पळत आहे. तर आम्ही इथं आलो आणि एक गुड न्यूज समजली की भावाचा बैल फायनलसाठी पात्र झाला आहे. स्वतः आपण आपल्या भावाला भेटायला चाललो आहे आणि फायनलच्या राऊंडसाठी शुभेच्छा देण्यासाठी त्याला आपण जात आहे. सो भेटूया आता भावाच्या इथं जाऊनच. आणि हाच तो टिटवीचा मालक. भावाची गाडी पास झाली आहे आणि भावाच्या चेहऱ्यावरची खुशी बघा. भावानं हा बैल आहे. सो या बैलावरती भावाने भरपूर मेहनत केली आहे. बैल आजारी असून सुद्धा पळाला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भावाच्या नावासाठी हा बैल पळतो आणि भाव जॉब करून सुद्धा हा एक छंद जोपासतो. सो त्याच्या छंदाला हॅट्स ऑफ. आणि आपण आता थोडी बैलाबद्दल माहिती घेऊया भावाकडून. सो आपण बैलाबद्दल माहिती जाणून घेऊया. आपला भाव आहे सूर्या, हा त्याचा मालक मोठा दादा आणि हा त्याचा बारका भाऊ. सो दादा, बैल किती वर्ष पळतोय? आता झाले 4 वर्ष बैल पळतोय इथे. आणि आतापर्यंत आपल्या बैलाने किती गट पास केलेत? आता गेल्या वर्षी तरी जे 5 फायनल होते. आता ह्या वर्षी हा पहिलाच गुलाल आहे. 2 गट पास. ओके, म्हणजे आता गट पास झालाय. हा, गट पास होऊन सेमी पास होऊन फायनल आता दाखल झालाय. भावा, तुला आता जर बैल गट पास झाला तर तुला काय कसं वाटतंय? मला खूप आनंद आहे. भरपूर बैलांनी संघर्ष पण केला, त्यामुळे भरपूर आनंद होतो. हा बोल. आज बैल आमचं 4 मैदाने सलग गटाला सेमीला मार्क होता, कारण पेरा भेटत नव्हता त्यासाठी. पण आज बैलाने आम्हाला फरान खान या नावाने आज गाडी पळाली. पण आम्हाला आमच्या एका शब्दावरती आम्हाला रावण बैल दिला आणि आज गाडी आमची फायनलला पात्र झाली. त्या काकांचं पण भरपूर मी मनापासून आभार शब्दावरती काकाने आम्हाला भरपूर त्यांनी आम्हाला एका शब्दावरती बैल पण दिला. आणि आता तुमच्या म्हणजे आनंद समजू शकतो मी. सो तुम्हाला आता पुढच्या गटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. असो भेटूया फायनल झाल्यावरती. मग फायनलसाठी बैल जाणार होता, तर त्यानंतर मग बैलाला पाणी वगैरे पाजून फायनलसाठी नेण्यासाठी बैल सज्ज करत होते. मग थोड्या वेळाने आपला बैल फायनलच्या राऊंडसाठी निघाला. गुड न्यूज कळाली आपल्या भावाबद्दलची, म्हणजे बैलगाडी क्षेत्रातली. ही न्यूज आपल्या 3 भावांमुळे समजली आहे. तर बैल आपला पुढे निघाला होता आणि सगळ्यात मेन गोष्ट असतं तर छकडा घेऊन जाणं. आणि हे 2 भाव आपले छकडा घेऊन निघाले होते. फायनलसाठी गट चालू आहे आणि फायनलच्या गटासाठी आपला बैल निघाला आहे. तर आपण दादासोबत चाललो आहे आणि दादाला एकदा परत विचारूया की तुला कसं वाटतं दादा? मस्त, खूप आनंद झाला. आज भरपूर दिवसांनी बैलांना गुलाल घ्यायला लागला. चालेल. सो आता आपण फायनलचा राऊंड संपल्यावरती भेटूया दादाला. तोपर्यंत हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करा. थँक्यू. त्यानंतर मग शेवटचा क्षण फायनलचा राऊंड होता आणि आपला फायनलचा राऊंड चालू झाला आणि आपला बैल फायनलसाठी पळाला. फायनलचा राऊंड पळाल्यानंतर आपला बैल आपल्या गाडीचा 4 नंबर आला. तर ठीक आहे, म्हणजे आपल्या बैलाने खूप संघर्ष केला आणि 2रा नंबर येण्यानंतर काही मोठी गोष्ट आहे. त्यानंतर मग आम्ही गाडी सोडून बैल सोडून त्यानंतर मग आम्ही निघालो. आणि मी तुम्हाला बोललो होतो की फायनलचा राऊंड झाल्यानंतर आपण दादाची एकदा मुलाखत घेऊ. आज एक गोष्ट समजली की बैलगाडी क्षेत्रात बैल पळवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. लांबून बघणं खूप सोपं आहे, पण जेव्हा आपण जवळून बघतो ना त्यावेळेस आपल्याला कळते की बैल कसं जुंपायचं, काय करायचं आणि त्यामागे किती कष्ट असतात. सो हे कष्ट भावाचे आणि त्याच्या मित्रांचे, आणि ते सगळे मित्रच होते. माझे पण त्यात काही मित्र आहेत, तर त्या सगळ्या मित्रांचे कष्ट मी आज जवळून बघितले आहेत. आपण बोललो होतो की आपल्या भावाचा बैल फायनलसाठी पात्र झालेला आहे. तर भावाचा बैलाचं टिटवी आणि भावाचा बैल पब्लिकच्या साईडून लागून सुद्धा 2रा नंबर काढला. जर पब्लिकच्या साईडने लागून 2रा नंबर काढला तर विचार करा, जर तो सेंटरला असेल तर तो 100% पहिला नंबर काढेल. आणि भावाचा संघर्ष आम्ही स्वतः जवळून बघितला. जेव्हा बैल आजारी होता तेव्हा भावाने एकेकाळी भाव आहे ना आपल्या कंपनीत जेवायचं नाही. सो त्याचं सारखं चालू असतं की बैल आजारी आहे, असं आहे तसं आहे. सो भावाचा 2रा नंबर आला आहे, पण भावाची खुशी आहे ना 1 नंबर आल्यासारखी आहे. तर आपण भावाला भेटूया आणि एक शेवटचा भावासोबत व्हिडिओ घेऊया. भावा, आपला बैल फायनलसाठी पात्र झालेला आहे आणि आपल्या बैलाने 2रा नंबर मारला आहे. तर तू आता काय सांगशील आपल्या बैलाबद्दल? म्हणजे बरेच दिवस झाले, 1-2 महिने झाले संघर्ष चालू होता. 4 मैदान सलग गाडी मार खाते, गटालाच मार खाते, सेमीला मार खाते. आज बैलाने संघर्ष तोडून टाकला आणि आमच्या नावासाठी पळाला. आमच्या नावासाठी पळाला आणि आज कडेने गाडी 2 नंबर केला. आज पब्लिक नसते तर 1 नंबर 100% असता गाडी. नक्कीच भावा. कसं आहे, एकदा जिंकण्यासाठी आहे ना 100 वेळा
हरावं लागतं. सो नक्की नेक्स्ट टाइम तुमचा नंबर आहे ना, जर गाडी सेंटरला असती तर 100% एक नंबर काढला नसता. आणि मी माझ्या भावाचा संघर्ष आहे ना जवळून बघितलं. जेव्हा भाव कंपनीत कामाला होतं माझ्यासोबत, तेव्हा भाव आहे ना सारखं त्याचं बैलाबद्दल चालू असायचं की बैल आजारी आहे वगैरे. तर भावाच्या मेहनतीचा आज चीज झाले आणि भावाने 100% मी सांगतो की भावाने आज पहिला नंबर मारलाय. सो भावाची आहे ना, मला एकदा भावाला विचारायचं की तुला आता कसं वाटतंय की आपल्या बैलाचा 2 नंबर आलाय. तू जरा 2 मिनिटं बैलाबद्दल सांग. बरेच झालं आजारी आहे बैल, 2-3 महिने झाले आजारी, 4 अड्डे सलग मार खाल्ला नाही. पण आज विश्रांती दिलेली आणि बाहेर काढलेली, पण आज त्यांनी सिद्ध केला की थांबलो नाही मी आणि कधी संपणार नाही. भावा मी आता तुला एकच सांगतो की मेहनत, जिद्द आणि चिकाटी सोडू नको. 100% आज ना उद्या ना परवा आपला बैल 100% एक नंबर मारेल. आणि अशीच मेहनत चालू ठेव आणि संघर्ष कर. सो आपला बैलाचा 2रा नंबर आलाय. सो आपल्या बैलासाठी ऑल द बेस्ट आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता आपण माझ्या मित्रांसोबत आलो होतो, त्यांना पण विचारूया की आपल्या भावाचा 2रा नंबर लागलाय. सो त्यांना पण कसं वाटतं, सो त्यांना विचारूया एकदा. भावा आपल्या भावाचा सेमीला 2रा नंबर आला, तर तुम्ही 2 शब्द त्यासाठी सांगू शकता का? खूप छान झाला आपला बैल, बरेच दिवसांनी सेमीला पात्र झाला. भावा तू फायनलचा मानकरी ठरला, खूप आनंद आहे आम्हाला. फायनलचा मालकरी ठरला, त्याबद्दल आम्ही भरपूर खुश आहोत. अशीच प्रगती करावी यापुढं. तुमच्या भावाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. जरा भावाची भाषा समजून घ्या, कारण की भाव आज खुश आहे, त्यामुळे भावाची भाषा जरा तोकडी होते. सो तुम्ही समजून घ्या आणि भाव काय बोललाय त्याचा विचार करा. सो थँक्यू, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि माझ्या भावाचे आणि माझ्या मित्रांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. मी आज भरपूर वेळा जेव्हा आपल्याकडे बैलाची गाड्या शर्यत होतात तेव्हा मी भरपूर वेळा शर्यत बघायला गेलो, पण कधी हा गुलाल लागला नाही. आणि हा गुलाल माझ्या आज भावामुळे आणि त्याच्या मित्रांमुळे मला लागला. सो मी त्यांचे